बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा थोड्याच वेळामध्ये नागपूरमध्ये त्याचं आगमन होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात एका साईडने जे आहे ते वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नागपूर वर्धा रोडवर या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील विविध ठिकाणातून जे आहे ते शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्या मागण्या घेऊन जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। एकूणच पाहायला गेलं तर दृश्यांमध्ये या ठिकाणी जे आहे ते नाशिकच्या बागलाण तालुक्यातून काही शेतकरी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या गळ्यामध्ये अक्षरशः कांद्याची माळ त्यांनी टाकलेली आहे। तर काही राजकीय नेत्यांची प्रतिकृती देखील त्यांनी चित्र या ठिकाणी रेखाटत या ठिकाणी या आंदोलनामध्ये एकूणच सहभागी झालेले। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ कुठून आला? बागलाण तालुका। अच्छा, आज या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। काय शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही प्रमुख मागणी असणार आहे, सोबतच इतरही काही महत्त्वाच्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे। हो बरोबर आहे। तुम्ही गळ्यामध्ये कांद्याची माळ का टाकलेली आहे? गळ्यामध्ये कांद्याची माळ म्हणजे या कांद्याला खर्च खूप झालेला आहे आणि या कांद्यापासून आम्हाला 1 रुपया न मिळता आमचं नुकसान झालेलं आहे। खूप मोठं नुकसान झालेलं आहे। मग ते नुकसान झालं आणि वरून कर्ज भरायचं आहे, त्यासाठी आम्हाला कर्जमुक्तीची गरज आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहेत। तुम्ही नाशिकहून आलेले आहात। प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। टोपी सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकलेली आहे, त्या पद्धतीची काय सांगा? कर्जमाफी तरी झालीच पाहिजे, कारण की शेतकऱ्यांवर ज्या अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा मग सरकारचे जे शेतकऱ्यांबद्दल जे धोरण आहेत हे सगळे चुकीचे धोरण आहेत। कांद्याला आज आम्ही एवढा खर्च केलेला आहे, ज्या प्रकारे आम्ही आज कांद्याला खर्च केला आहे त्यामध्ये आमचा खर्च देखील निघालेला नाही आहे। खर्च निघालेला नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे। त्यामुळे जे कर्ज झालेले आहेत आमच्यावर ते कर्ज आम्ही फेडू शकत नाही। आज आमच्या परिवारामध्ये परिवार पोसण्या इतका सुद्धा आमच्याकडे पैसा नाहीये, तर कर्ज भरण्याचा तर प्रश्नच येत नाही। तर कर्ज भरण्याला आम्ही प्रवृत्त आहोत। आम्हाला जर आमच्या शेतमालाला जर भाव जर चांगला भेटला तर आम्हाला कर्जमाफीची गरज पण नव्हती, पण आमच्या सरकारने इतके चुकीचे धोरण आहेत की आम्हाला जर आमच्या पिकाला भावच भेटत नाहीये तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही सरकारला, हे आमचं म्हणणं आहे। कधीपर्यंत बसणार आंदोलनासाठी या ठिकाणी? जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही बसू। अच्छा, ही प्रतिकृती तुम्ही या ठिकाणी जे आहे ते सरकारचं जे काही धोरण आहे, निर्यात बंदी, निर्यात शुल्क, हे सरकारी धोरण आहे। हा जो कांदा आहे हा शेतकरी हा कांदा खराब झालाय आणि हा सरकारी धोरणाने असा टांगलेला आहे। हा बघून घ्या, हा टांगलेला आहे म्हणजे यांनी आम्हाला लुटलंय। जो आम्ही एकरी 1,20,000 रुपये खर्च करतो, तो मोठ्या कष्टाने कांदा पिकवतो, अतिवृष्टी गारपीट याच्यातून वाचवतो, 1 वर्ष ठेवतो, त्याच्यानंतर आम्हाला सरकार बाजारभाव मिळू देत नाही। वेळोवेळी निर्यात बंदी करून हस्तक्षेप करून आमचे बाजारभाव पाडण्याचे काम करतं। त्याच्यानंतर आता परत आम्ही नवीन सीझनसाठी सुरुवात केली, परंतु परत अवकाळीने आम्हाला परत त्या संकटात ओढलं आहे। आमचे कांदा बियाणे खूप लाखोचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आता आमच्या हातात जे होतं ते पण टाकलं, आता काही हातात राहिलेलं नाही। म्हणून आम्हाला 7/12 हा कोरा झाला पाहिजे आणि आमची कांदा लागवड ही MRGS अंतर्गत घेण्यात यावी, कारण कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा साधन आहे। सध्याला ढगाळ वातावरण आहे, पावसाचं सावट आहे, पाऊस येऊ शकतं। काय त्या परिस्थितीमध्ये काय करायला? व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी? नाही, आता शेतकरी नाहीतर उघड्यावरच आहे आणि सरकारने तो उघड्यावरच ठेवलेला आहे। तिथे व्यवस्था नाही। आम्ही बाहेर बसू पण आम्ही लढू, कारण आम्ही शेतकरी आहेत। आम्ही रस्त्यावर बसू, आम्ही पाण्या पावसाला घाबरत नाही। आम्ही या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही नक्कीच लढू। नक्कीच आपण पाहू शकतो की शेतकरी जे आहे ते आक्रमक झाले आणि एकूणच आजच्या मोर्चामध्ये राज्यभरातून जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आणि आक्रमक जे आहे ते पवित्र आंदोलनाचा होऊ शकतो। जोपर्यंत ज्या काही मागण्या आहेत प्रमुख या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार आहे। पाऊस वारा काही जरी आला तरी आम्ही मागे हटणार नाही, असं थेट या ठिकाणी जे आहे ते पवित्र आता शेतकऱ्यांनी आणि मोर्चेकऱ्यांनी घेतल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।